अंदरूनी विवाद की खबरों के बीच मुंबई में सीएम देवेंद्र फडणवीस, डिप्टी सीएम एकनाथ शिंदे और अजीत पवार एक मंच पर नजर आए। प्रेस कॉन्फ्रेंस में डिप्टी सीएम एकनाथ शिंदे ने अपने शुरुआती 3 मिनट में कहा, यह हमारी सरकार का नया कार्यकाल है, लेकिन हम सभी एक जैसे हैं। मेरे और देवेंद्र फडणवीस के बीच सिर्फ सीएम की कुर्सी का ही फेरबदल हुआ है, लेकिन अजीत दादा उसी कुर्सी पर हैं, इसलिए उनके लिए कोई टेंशन नहीं है। सरकारची टर्म नवीन असली तरी सुद्धा आमची टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची बदलाबदल झाली. अजितदादांची मात्र फिक्स आहे. दादाचं बरं वाटतं. नो टेन्शन. इस पर अजीत पवार ने हंसी में कहा कि अगर आप अपनी सीएम की कुर्सी नहीं बचा पाए तो मैं क्या करूं? तुम्हाला फिक्स करता आले नाही त्याला मी काय करू? शिंदे ने फौरन सफाई देते हुए कहा कि यह सब आपसी समझ के तहत हो रहा है। ठीक आहे, आम्ही अंडरस्टँडिंग चालली. इसके बाद देवेंद्र फडणवीस ने मजाकिया अंदाज में कहा कि हमारे बीच यह रोटेटिंग चेयर है। आमची रोटेटिंग चेयर है। अंडरस्टँडिंग. तीनों का ऐसा अंदाज देखकर पूरा प्रेस रूम ठहाकों से गूंज उठा। इसके अलावा एकनाथ शिंदे ने एक बार फिर साफ किया कि शिंदे फडणवीस अजीत पवार की इस जुगलबंदी के बीच जब गठबंधन में खटपट को लेकर सवाल पूछा गया तो देवेंद्र फडणवीस ने कहा कि आप लोग अपनी ब्रेकिंग न्यूज के लिए हमें लड़ाने में कितनी भी कोशिश करें, लेकिन हमारा गठबंधन टूटने वाला नहीं है। फडणवीस ने चुटकी लेते हुए कहा कि इतनी गर्मी में भला कोल्ड वार कैसे हो सकता है, हमारे बीच सब कुछ ठंडा ठंडा कूल कूल है। की दोघांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचं सातत्याने भासवलं जातंय. पुन्हा एकदा हा नरेटिव्ह सेट केला जातो का विरोधकांकडून? सरकार कुठेतरी टॅकल करण्यात अपयशी पडते का? बघा, एक गोष्ट मी सांगू का, विरोधकांशी आम्ही लढू शकतो, आम्ही त्यांना चारी मुंड्यात चित करू शकतो. आम्ही मीडियाशी लढू शकत नाही. मीडियात ताकद आहे आम्हाला चारी मुंड्यात चित करायची. त्याच्यामुळे रोज कोणीतरी एक वेगळी बातमी लावल्यानंतर आम्ही करायचं काय? म्हणजे शेवटी आम्ही उत्तरं देतो, त्याच्यावर आम्ही खुलासा देतो, दुसऱ्या दिवशी परत कोणीतरी. म्हणजे मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की विभागीय आयुक्तांनी एखादी गोष्ट स्टे केल्यानंतरही फडणवीसांचा शिंदेंना दणका. न फडणवीसांना माहिती, न शिंदेंना माहिती, न त्यांच्या लेवलला, न यांच्या लेवलला. जरा थोडं मला वाटतं की म्हणजे तुम्ही विरोधकांची भूमिका पार पाडू नका. तुम्ही भूमिका जी आहे ती अंकुश आमच्यावर राहील अशी भूमिका पार पाडा. जेव्हा यांची बातमी ऐकतो नाही, जेव्हा यांची बातमी जेव्हा वाचतो, ऐकतो, बघतो, तेव्हा मी यांना फोन करतो. बोला यांची फाईलच माझ्याकडे आली नाही. आता काय करायचं? वॉर एकदम कोल्ड आहे. देयर इज नो वॉर. आणि तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्यांनी एकनाथरावांना मला इतके वर्ष बघितलेलं आहे त्यांना लक्षात आलं पाहिजे की आम्ही आतल्या काय करतो. लक्षात ठेवा. आधी लोकप्रिय घोषणा झाल्या, त्याच्यानंतर आता बहुमतात सत्तेत आला. अनेक कॉन्ट्रॅक्टर्सची बरीच बिलं थकली, त्या वारंवार बातम्या येतात. आता हे बजेट आहे, पूर्ण ताकद आहे या सगळ्या लोकप्रिय घोषणा सगळ्या राहून देखील पूर्ण वर्षभर शिस्त लागणं, अर्थसंकल्प खास करून निश्चितपणे आता जी काही थकलेली बिलं आहेत ती देण्याच्या संदर्भातला एक कार्यक्रम हा वित्तमंत्र्यांनी म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादांनी हातामध्ये घेतलेला आहे. त्याची सुरुवात देखील झालेली आहे. म्हणजे पीडब्ल्यूडी विभाग असेल, वॉटर सप्लाय विभाग असेल, सगळ्यांचे बिलांचं 10% पैसे ऑलरेडी रिलीज केलेले आहेत. आणि 8 मार्चच्या बजेटनंतर उरलेले पैसे, कारण 10 मार्चच्या, कारण आपल्याला वर्षाच्या शेवटी या वर्षीची बिलं भागवायला पुरवणी मागण्या मागाव्या लागतात. आपला नियम आहे, त्यानुसार त्या पुरवणी मागण्या जशा पूर्ण होतील तसं उरलेली बिलं देखील या ठिकाणी दिली जातात. अरे मी वाचतच नाही यार. तू काय, तुम्ही समजतच नाही. तुम्ही कशावरही प्रतिक्रिया विचारणार? मी पण वाचत नाही. पण त्याच्यामध्ये असं आहे की अमित शहा साहेबांना मी भेटलो पहाटे. आता अमित भाई आमचे एनडीएचे नेते, महायुतीचे नेते, ते लपून छपून भेटायचं कारण काय? त्यांच्यासारखं आम्ही लपून छपून काम करत नाही. आम्ही दिवसा ढवळ्या काम करतो. आणि त्यामुळे त्यांना आम्ही ती भेट 4 वाजताची पहाटेची भेट आता झालीच नाही. त्या भेटीचं वर्णन काय केलंय?
संभाषण लिहिलंय म्हणजे मी काय बोललो त्यांनी काय उत्तर दिलं. एकच राहा. मी तिथं साक्षीला होतो. 5व्या मजल्यावर त्यांची माझी रूम होती. मी आल्यावर एकनाथराव शिंदे साहेब आहेत म्हणून आम्ही दोघं बोलत बसलो होतो. मात्र एकनाथरावांनी मला भेटायला यायचं कटसी म्हणून त्यांना निरोप दिला होता आणि त्यावेळेस 10 वाजले होते. बरोबर, सकाळचे 10 आणि तिथं ते गेले, ते भेटले, बुके दिला आणि लगेच आम्ही सगळे खाली त्या कॉन्फरन्सला 4 राज्यांच्या घेऊ. आणि ते ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळेस मी पण होतो. नाही आता काही लोकांना दिव्य दृष्टी झालेली आहे. महाभारतातील संभाषण दिव्य दृष्टी. तिकडे संजय पूर्वी ते काळा पहाड वगैरे असे ते जे हे यायचे ना काय आपले पुस्तकं, तशी आता परिस्थिती झाली आहे रोज. पण मी एक सांगतो, सलीम जावेदची आता यांची कॉम्पिटिशन चाललेली 100%. मी एवढ्या स्टोऱ्या मॅन्युफॅक्चर जे करतात ते नाही, त्याच्यामध्ये काय आहे, सवाल जबाब दिलाय. आता मला नंतर सांगितलं कोणी सवाल म्हणजे मी हा उत्तर म्हणजे आता त्या पराभवामुळे त्यांचा केमिकल लोचा झालाय, तुमचं काय झालेलं नाही ना. आणि संजयनी धृतराष्ट्र आणि कौरवांची वाट लावली ते तुम्हाला माहित आहे. आणि आता इथं असलेले दूरदृष्टीवाले कुणाची वाट लावतात तेही माहित आहे. काय काय अरे बाबा, मी त्याच्यावर खुलासा केला. अजितदादा होते तिकडे. एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. नाही तुम्ही बघा, असं आहे, आम्ही तो हलक्यात घेतच नाही की नाही त्यांना. घेण्याचा प्रयत्न कोण करतात त्यांना थोडं आलं. मी तर त्यांना सगळ्या जाहीरपणे सांगतो ना. मी काय थोडं लपून नाही. मी हलक्यात घेऊ नका. ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना टांगापलटी करून आलोय. काल म्हणालात की माझ्या बदनामीची मोहीम चालू आहे, तर ती कुणाकडून चालू आहे, की विरोधकांकडून चालू आहे, असं तुम्हाला वाटतं, मीडियाकडून चालू आहे की सत्ताधाऱ्यांचे कोणी सामील आहेत? अरे बाबा, आताच मी तुम्हाला सांगितलं ना, मी म्हणजे दिवसा रात्री उठता बसता जळी स्थळी पाशानी काशानी काय म्हणतो त्याला एकनाथ शिंदेच दिसतो. आणि कुणाकडून म्हणजे आता काय रोकटोक मध्ये काय आलंय.